नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट तयार होणारी कोशिंबीर रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य घेतलं आहे, 2 काकड्या स्वच्छ धुवून बारीक कापून घेतल्या आहे। जेवढ्या बारीक कापता येतील तेवढ्या बारीक कापून घ्यायच्या काकड्या। बघा मी काकड्या 2 घेतल्या आहे, तर 1 टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि त्यापेक्षा छोटा कांदा घ्यायचा। हे सगळं तुम्हाला जर खिसायचं असलं तर खिसून पण घेऊ शकता। 1 वाटी दही फेटून घेतला आहे, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 मिरची बारीक कापून घेतली आहे, 1 चमचा साखर, 4-5 कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि कापून घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे। शेंगदाणा कूट थोडं जाडसर ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही। शेंगदाणा कूटमुळे छान लागते कोशिंबीर खायला। आपण बाउलमध्ये हे सगळं टाकून घेऊया। तुम्हाला जर कोशिंबीरमध्ये बीट किंवा गाजर टाकायचं असलं ते पण तुम्ही टाकू शकता। आणि कांदा एकत्र करून घेतला आहे, त्यामध्ये आपण दही टाकून घेऊया। दही घेताना फेटून घ्यायचं, घट्ट दही घ्यायचं, त्यामुळे कोशिंबीरला जास्त पाणी सुटत नाही, अगदी घट्ट अशी कोशिंबीर होते। शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे तुम्ही कोशिंबीर नक्की करून बघा, अगदी अप्रतिम ही कोशिंबीर होते। हे सगळं मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि हिरवी मिरचीचा तडका देऊया, त्यामुळे खूप छान लागते कोशिंबीर खायला। बघा मी पोहे खायचा 1 चमचा तूप गरम करून घेतला आहे। मी 1 चमचा तूप गरम करून घेतला आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं, जिरं पण तडतडू द्यायचं। जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया। मिरची अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। मिरचीचे अगदी बारीक काप करायचे, म्हणजे लवकर फ्राय होते आणि खायला पण अप्रतिम लागते कोशिंबीरमध्ये मिरची। कढीपत्ता पण टाकून घेऊया थोडासा। आता आपण हा तडका कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायचा। कोमट झाल्यावर टाकायचा, अगदी गरम गरम टाकायचा नाही। बघा कोमट झालेला आहे, आपण कोशिंबीरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची कोशिंबीर। व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊया। आपल्याला साखर आणि मीठ लगेच टाकायचं नाही आहे, सगळं झाल्यावरच साखर आणि मीठ टाकायचं आहे, नाहीतर कोशिंबीरला पाणी सुटते। चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। किती छान अशी कोशिंबीर दिसत आहे, बघू शकता। बघा तयार आहे आपली चमचमीत अशी कोशिंबीर। किती छान कोशिंबीर झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये जर अशी कोशिंबीर असली तर जेवणाची चव अधिक वाढते आणि एक पोळी आपण जास्त खातो, इतकी छान ही कोशिंबीर होते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अगदी पौष्टिक अशी कोशिंबीरची रेसिपी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।